ओमसाई नारकरवाडी यशस्वी ठाणे शहर निवासी डेरी संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी सज्ज. नाणेफेकीचा कॉल मिळाला. पाहूया कॉल कोणाच्या बाजूने लागतोय. नाणेफेकीचा कॉल लागलाय ठाणे शहर निवासी संघाकडे. बॉलर ने साहिल जर कोणती टीम आली असेल आपली नाव नोंदणी करण्यासाठी मारा काढण्यासाठी तयार. समोर फलंदाज प्रथमेश. पहिला चेंडू या स्पर्धेचा सुरेख चेंडू. प्रथमेशला काही चेंडू समजत नाही. चेंडू जातो निर्धाव. यष्टी रक्षक आपलं काम पूर्णपणे चोख बजावतोय. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज साहिल. आणि ते मात्र पहिला हादरा बसलाय ठाणे शहर निवासी संघाला प्रथमेशच्या स्वरूपात. आणि याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज सूरज. पहिलं षटक प्रगतीपथावर. आणि ते मात्र दुसरा देखील हादरा बसलाय. सुरेख गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळतोय नारकरवाडी संघाकडून. ओमसाई नारकरवाडी वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय साहिल. आता मात्र आलाय नवीन फलंदाज शिवा. पुढील चेंडू खराब चेंडूचा इशारा. कॉलिपॅटपनचे बाबा नाटेकर आपले दोन्ही हात पसरवत आहेत. हा चेंडू खराब आहे. एक धाव मिळते. एका धावेने धाव संकेतवर. आणि हा चेंडू देखील सुरेख. पहिल्या षटक प्रगतीपथावर. हा चेंडू मात्र समजत नाहीये. एक धाव. एका धावेने धाव संकेत. पुढील चेंडू साहिल्याचा सामना करून शिवा. खराब चेंडूचा इशारा. एक आव्हान धाव मिळते. एका धावेने धाव संख्येवर. धाव संख्या जाऊन पोहोचले 3 या धाव संख्येवरती. इथे मात्र सुरेख चेंडू. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाखेरीज संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 2-3. खराब चेंडू. वैयक्तिक पहिल्या संघात दुसरे षटक घेऊन आलाय गोलंदाज. बॉलर नेम प्रथमेश. गोलंदाजी मार्कवर. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करण्यासाठी तयार. समोर सुयश. पुन्हा एकदा खराब चेंडू. वारंवार 2 धाव मिळाले. धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या धावसंख्येवरती. धावसंख्या काय मिळत नाही. चेंडू जातोय निर्धाव. आणि इथे मात्र 4 धावा. 4 धावीने धावसंख्या झाले 10. आणि पुन्हा एकदा सुरेश मात्र टच मध्ये आलाय. चेंडू गेलाय सीमा रेखा पार. 4 धावीने धावसंख्येवर. धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या धावसंख्येवरती. धावसंख्येला आकार येताना ठाणे शहर निवासी संघाकडून. पुढील चेंडू. खराब चेंडूचा इशारा. एक धाव मिळाले. धावसंख्या 15. हा चेंडू मात्र काही समजत नाही. चेंडू गेलाय निर्धाव. पुढील चेंडू. आणि पुन्हा एकदा टॅप केला. चेंडू गेलाय सीमा रेखा पार. सुयशच्या बॅट मधून निघालेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. या चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या झाली 19.
2-19. पहिलं षटक साईल आणि सुरेख टाकलं होतं, परंतु हे षटक खूपच महागडं प्रथमेशाचं. पुढे चेंडू प्रथमेशाचा सामना करू सुयश. खराब चेंडू, एक धाव मात्र मिळाले. धावसंख्या झाले 20. पुढे चेंडू, पुन्हा एकदा चेंडू टॅप केलाय, चेंडू गेलाय सीमारेखा पार. धावसंख्येला झपाट्याने आकार येताना दिसतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 2 षटकाखेरीस 24. 2-24. 4 पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतो. आता मात्र स्ट्राईक आलाय शिवा. इथे मात्र एक धाव. त्या धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले 25 या धावसंख्येवरती. तिसरं षटक प्रगतीपथावर. वीरेण्याचं समोर फलंदाज रसिक. सुरेख चेंडू, चेंडू काय समजत नाही, चेंडू जातोय निर्धाव. इथे मात्र एक धाव. एका धावेने धावसंख्येत धावसंख्या झाले 26. तिसरं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या झाले 26. समोर फलंदाज रसिक. पुन्हा एकदा टॅप केलाय, चेंडू गेलाय एका धावेसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचले 27 या धावसंख्येवरती. पुढे चेंडू, हा चेंडू देखील सुरेख चेंडू, परंतु बचाव क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाद्वारे एक धाव मात्र मिळाले. सुरेख पाहूया 4 धावा. 4 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 3 षटकाखेरीस. ठाणे शनिवशी संघाची 2-32. विघ्नेश, खराब चेंडूचा इशारा. एक धाव मात्र मिळाले. धावसंख्या झाले 33. हा चेंडू सुरेख चेंडू, फलंदाजाला चेंडू काय समजत नाही, चेंडू गेलाय निर्धाव. पुढे चेंडू विघ्नेशाचा. खराब चेंडू, एक आवडता धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 34. आणि ते मात्र सुरेख क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी नक्कीच याने 3 धावा तर वाचवल्या आहेत. तर 3 धाव एका धावेने धावसंख्येत भर. एका धावेत धावसंख्या झाले 35. विघ्नेशाचं पुढील चेंडू, सुरेख चेंडू, एक धाव मात्र मिळाले. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 36. ते मात्र एक धाव पळून काढण्यात यश आलंय. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 37. पुढील चेंडू, आता मात्र स्ट्राईक वरती आला सुयश. पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. गोलंदाज आहे विघ्नेश. आणि ते मात्र 4 धावा. 4 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 41. 41 धावा. पुढील चेंडू, पुन्हा एकदा चेंडू टोलावलाय, चेंडू गेलाय सीमा पार. 4 धावेने धावसंख्या झाले 45. 4 षटकाखेरीस ठाणे शनिवशी संघाची धावसंख्या झाले 2-45. साहिल न शाळेत प्रथमेश. पाहूया चेंडू साई साठी
आणि इथे मात्र एका धावेसाठी संघाचा श्री गणेश झालाय. 46 धावांचं आव्हान डोळ्यासमोर आहे. माचली भारी गेला ना फोटोग्राफरनी खाली लावा खाली लावा 24 चेंडू 46 धावा. खाली टाकाय धूर येतो याच्यात. ठोकण्याची बॅट मोडतात नाही. पुढील चेंडू सुंदर चेंडू आणि खराब चेंडूचा इशारा. 1+4 अशा या 5 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचले 6 धावसंख्येवरती. 46 धावांचं आव्हान डोळ्यासमोर. पुढील चेंडू सिद्धू याचा सामना करीत साईल. सुरेख फटका. पुन्हा एकदा 4 धावा. लांजा तालुक्यातील एक नामवंत फलंदाज आपल्यासमोर खेळताना दिसतोय साईल. ओम साई नाटकवाडी संघाचा धावसंख्या झाली 10. पहिलं षटक सिद्धू याचं प्रगतीपथावर. साईल आणि प्रथमेश अशी ओमसाई नाटकवाडी संघाची सलामीची जोडी मैदानात. 46 धावांचा पाडला करताना पुढील चेंडू सिद्धू याचा. पुन्हा एकदा फटका, परंतु तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. क्षेत्र काय रसिक आपल्या संघासाठी नक्कीच 4 धावा त्याने वाचवल्या आहेत. सुरेख, परंतु 1 धाव मात्र मिळाले. एका धावने धावसंख्या झाली 11. पुढील चेंडू गोलंदाजी मार्कवर सिद्धू. खराब चेंडू. 1+1 अशा या 2 धाव मिळाल्या आहेत. 2 धावांनी धावसंख्या झाली 13. पुन्हा एकदा खराब चेंडू. कोलकाता पंच वैभव पाले खराब चेंडू दर्शवताना 1 धाव मिळाली. धावसंख्या झाली 14. पुन्हा एकदा खराब चेंडू. 1+1 अशा या पुन्हा एकदा 2 धावा. धावसंख्या झाली 16. अजूनही विजयासाठी 30 धावांची गरज. पुढील चेंडू सिद्धू याचा. पहिलं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा खराब चेंडू. 1 धाव. धावसंख्या झाली 17. आणि इथे मात्र साईल सारखा मोहरा तंबूत परतलाय. ओम श्री नागरवाडी संघाला बसणारा पहिला हादरा. बॅट घे पाहूया साईलेची जागा घेण्यासाठी कोण येतोय. दगड घे हे दगड घे. पुढील चेंडू सिद्धू याचा आणि तितकाच प्रहार केला. चेंडू गेलाय A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. या चौकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 21 या धावसंख्येवरती. पुढील षटक घेऊन आलाय रसिक. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. ऐकलाय प्रथमेश. खराब चेंडू. 2 धावा. पुढील चेंडू. पुन्हा एकदा खराब चेंडू. पुन्हा एकदा 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचले 25 या धावसंख्येवरती. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा खराब चेंडूचा इशारा. 1 धाव मात्र मिळते. सुरेख चेंडू. चार धावांनी धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचले 30 या धावसंख्येवरती. अजूनही 16 धावांची गरज. 4 धावा. पुन्हा एकदा सुरक्षित रक्षण. 4 धावा.
पुढे चेंडू पुन्हा एकदा 4 धावा. धावसंख्या झाला 42. विजयासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची गरज. तिसरं षटक प्रगतीपथावर प्रथमेशाचं पंचांच्या उजव्या बाजूने मारा करण्यासाठी तयार. खराब चेंडूचा इशारा. चार धावा. या ठिकाणी ओम शाही नागवडे संघ विजयी झाला. विजयी संघाचं मंडळाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. पराजित संघ